मेनका गांधींना सोबत तिथे घेऊन गेले पाहिजे, त्या जंगलांमध्ये तिथे ठेवलं पाहिजे काही दिवस, तर त्यांना समजणार की तिथे त्रास काय आहे म्हणून. त्या लोकांना, सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना काय त्रास आहे तर त्यांना समजणार. मेनका गांधींनाही तिथे नवेगाव, नागझिरा आणि त्या कुत्र्यांनाही आपण सोडणार नाही. मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात सांगितलं की दोन प्रकारचे लोक आहे. एका प्रश्न विचारा, 10 सदस्य प्रश्न विचारायचे नाही, त्यात ते त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी जे आपलं उत्तर दिलं त्यात त्यांनी सांगितलं की काही लोकांना वाघ आणि बिबटे पाहिजे आहेत, ते मुंबईत राहणाऱ्या लोकांना वाघ आणि बिबटे पाहिजे आहेत, पण या लोकांना त्या मुंबईत नाही या लोकांना तिथे पाहिजे, पण काय त्रास आहे ते त्या भागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काय त्रास आहे त्या बिबट्यांचा, काय त्रास आहे त्या वाघांचा, हे तिथे राहिल्यावर माहीत पडतं. म्हणून हे जे इकडचे जे एनजीओ चालून तिकडे जे कोर्टात केस करून जे सगळं आपण काही कारवाई करतो, कारण आपण ते बिबट्यांची नसबंदी करण्याच्या संदर्भातला फार चांगला निर्णय घेतला, तो केंद्र सरकारकडे पाठवला, पण केंद्र सरकारकडे तिथे जाऊन तक्रारी करणारे हे जे मुंबईत बसणारे लोक आहे, यांना तिथे पकडून त्या नवेगाव, नागझिरा जंगलामध्ये सोडलं पाहिजे पहिले. दुसरं बरोबर आहे. दुसरं हे जे उच्च जोखीम जे गावं आहेत, जिथे वन्यजीवांचं संघर्ष नेहमी होत असतं, त्या सगळ्या गावांमध्ये आपण एक संरक्षण कुंपण आपण स्पेसिफिक प्रश्न विचारा. उभारण्यास मान्यता देण्याबाबत शासनाची भूमिका काय? AI आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम आणि मला तर बोलू द्या, अर्ली वॉर्निंग सिस्टीम राज्य स्तरावर राबवण्याचा आपण काय आराखडा DPR तयार करणार काय? ड्रोन असणार, हाय डेफिनेशन कॅमेरेज असणार, हे त्या जंगलाच्या भागांमध्ये, बाहेरच्या भागांमध्ये लावून आपण असं काही मोठं DPR तयार करून ह्या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरातले किंवा विशेष करून आमच्या नवेगाव, नागझिरा असणार, चंद्रपूर असणार, गडचिरोली या जंगलांमध्ये करणार काय? आणि दुसरं एक साहेब, हे वन्यजीव जे आहेत ते जंगलाच्या बाहेर येऊन राहिले, कारण त्यांना तिथे आतमध्ये खायला नाही. हरणं असणार, रानडुक्कर असणार, हे बाहेर येऊन आतमध्ये खायला नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे, मागे आम्ही DPDC दोन्ही भंडाराच्या आणि गोंदिया जिल्ह्याच्या DPDC मध्ये आम्ही निर्णय घेतला की मक्याची शेती जे मोठ्या प्रमाणात बाहेर चालू झाली, त्याच्यामुळे वाघ त्या मक्याच्या शेतीमध्ये येतात, रानडुक्कर त्या मक्याच्या शेतीमध्ये येतात, तर जंगलामध्ये आतमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही ग्रासलँड्स तयार करून राहिले. त्या ग्रासलँडच्या जागेवर नुसतं ग्रास लावण्यापेक्षा आपण जर मका जर तिथे लावला, तर हे वन्य प्राणी बाहेर दुसऱ्यांच्या शेतात जाण्यापेक्षा त्या तिथे जंगलातच राहतील आणि तिथे जे त्यांचं विल्हेवाट व्हायचं ते होणार. तिसरं माझा शेवटचा आता विषय असा आहे की मोठ्या प्रमाणात भटके कुत्र्यांची समस्या, कारण या सभागृहात असणार, खालच्या सभागृहात असणार, भटक्या कुत्र्यांची समस्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या कुत्र्यांचं काय करायचं हे याचंही उत्तर कोणतेही मंत्री देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही. माझी सूचना तरी पण विचारा तुम्ही. आता माझी सूचना अशी आहे की त्या भटक्या कुत्र्यांना शहरातून पकडून या जंगलांमध्ये सोडलं, ते वन्य प्राणी हे सगळे बाहेर येतील नाही. आणि मेनका गांधींना सोबत तिथे घेऊन गेले पाहिजे, त्या जंगलांमध्ये तिथे ठेवलं पाहिजे काही दिवस, तर त्यांना समजणार की तिथे त्रास काय आहे म्हणून. त्या लोकांना, सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना काय त्रास आहे तर त्यांना समजणार. मेनका गांधींनाही तिथे नवेगाव, नागझिरा आणि त्या कुत्र्यांनाही आपण सोडणार काय?